इस साधु संत सुधा के लागे भजन करिएगा कहीं तेरा कोटि पाप मिट जाएगा, तेरा कोटि पाप कटत माय बाप पण भजन वसत आलो ना, नाहीतर भजन करणे मंगळवाणी आणि नरका जाणे सुखे ना माय बापो। भजन सुद्धा असं करायचं कि जिस भजन में राम का नाम नहीं उस भजन को गाना नहीं चाहिए। वो भजन में सुद्धा भगवान परमात्मा नाम चिंतन व्हायचे आहे। उस भजन माय बापो आणि मन भजन केला की भजन कीर्तन कशासाठी, माणसात माणूस की येण्यासाठी, भजन कीर्तन कशासाठी, आचरण शुद्ध होण्यासाठी, भजन कीर्तन कशासाठी, संतांची संगत मिळण्यासाठी। ये तीन बातें जरी करेंगी तो बस हो गया भजन। अरे आदत पूरी सुधार लो, बस हो गया भजन। और मन की तरफ संभाल लो, बस हो गया भजन। साधु संत भजन केला की माय बापो आणि म्हणत तुका बराय का तर मी प्रमाणाचं की ठाईच बायसरी कराय एक चित्त आवडी आनंद हर बाबा। अरे नगरा भगवान सारे लोकांचे भजन करेपेक्षा सद्गुरु सानिध्य माता एकांती भजन करा माय बापो आणि वो एकांती भजन करताना भगवान परमात्मा प्राप्ती करे हो। तुम्ही आम्ही साधु संत विचार होत आणि काही नामेरो बाजार पंढरी नामेरो संत केला की भगवान पंढरीस पांडुरंग परमात्मा वो पांडुरंग परमात्मा विनंती करा नामेरो बाजार पंढरी, नामेरो बाजार पंढरपूर क्षेत्र एक नामेर बाजार सर कोणी काही आणि पंढरपूर क्षेत्र नामेर बाजार एक जाताने तुम्ही आम्ही काहीतरी खरेदी करायचं माय बापो आणि काहीतरी खरेदी करायचं आपला हाचेन जावाचा तो पंढरपूरचे हाट सर हाट एक नामेर बाजार सर नामेरो बाजार।
संत मळच संत मळच आणि काय करायचं करायचं जय जयकार पंढरी नामे करायचं जय जयकार पांडुरंग परमात्मा रो जय जयकार करत माय बापो आणि नामेर बाजार पंढरी वो पंढरपुरम जाता नाही तमें आम्ही सुद्धा जीवने उद्धार करले माय बापो जीवने मात्र पंढरपुरम एक वेळा तरी जाऊ करता नाही साधू संत तमें आम्ही विचारतो तसे विचारे कोणी काही की आलो जन्मे आणि जाणू पंढरी न वो विठ्ठल धोके माय बापो आणि कवे ती कमाशाली कार्तिकी एकादशी निमित्त तरी वो पंढरपुरम जाते भगवान परमात्मा दर्शन लाभ लेते जावा नामेरो पंढरपुर क्षेत्र में भगवान परमात्मा के बेटे पर उभोचा पण काही तुम्ही 28 वावितेवरी करकथेवरी तुळशी हार करा काशे पितांबर आवडे निरंतर हे चिद्यान पंढरपुर क्षेत्र में भगवान परमात्मा संपूर्ण रूपे उभोचा पण निर्गुण रूपे नाही तमार आमाजे काया रूपी पंढरीचा एक काया रूपी पंढरी नाही सुद्धा भगवान पांडुरंग परमात्मा विराजमान छ पण दखाले वाला सद्गुरु चावस माई बापो अरे तमार आमार भाग्याचा बाबाजी संगत में हमें बोली कहा मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत ते बड़ी काही सहज बोलते हित उपदेश बड़ी काही सहज जरी बोले तरी साधू संत आपले हितेर बोलच माई बापो करताय साधू संत कच की संताच्या संगती मनोमार्ग गतली आकळावा श्रीपती येणे पंथे बड़ी काही संत संगत आहे हा उत्तम हम नक्की मंजिले ताने पुजाया माय बापो आता महान दरबार पर भटकते रे उत्तम हम बाजू मार्ग चुक जाया आणि एवढी साधू संत होती प्रमाणाचे की चुकली यावर मग फेरा पडे पेक्षा एक साधू संत चरणेम जावा सद्गुरु चरणेम जावा आणि म्हणून सानिध्य प्राप्त करायला माय बापो कहा की साधू संत सानिध्य मिळते उत्तम हमरे तुम्हाला हमान नक्की उद्धार होच एक लोखंडे परिषद लोखंड लागतो माय बापो तो लोखंडे रोग परिषद लोखंड लागतो एकच लोखंडे सोनवस आहे वो लोग वो सोने जर पुन्हा लोखंड लगायला वर सोनवेली पण तमाम सद्गुरु सानिध्य मागे तो आपल्या सर अनेक परिषद अनेक लोखंडेना परिस बना नाचत माय बापो बड़ी काही की सद्गुरु सानिध्य मागे वो सोनो बनायनी तो डायरेक्ट परिस बनाच कहा की तमाम सानिध्य सुद्धा हजारो कोटी लोक आहे आणि म्हणून सुद्धा सोनो वेच आहे बड़ी काही आपणा सानिध्य करीती तात्काळ तया काळवेला वो काळवेला नागरी माय बापो जर सद्गुरु कृपा वेगितो बड़ी काही आपणा सानिध्य करीती तात्काळ जे कारण झाले काय झाले त्याशी म्हणे जो आपुले तोचे साधू ओळखावा देव त्याची बड़ी काही की आता कोणी जरी आलो धनवान जरी मन आयो वर सर्व बेसे बुद्ध जागाचं आणि निर्धन जरी मन आयो वर सर्व सुद्धा बेसे ना 20 जागा काय की आपण आणि
भेट देईनी काय साधू संत चरणी मानू लागायचं कोणी काही जे यारी बाबा आपल्या चिचावरती प्रेम करायचं उच दास आणि दासीची जर प्रेम केलो तो साधू संत रूप मात्र मी नामे देतो आज माई बापो जे कारण झाले गांधले त्याची मध्ये जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेची जाणावा माई बापो असे साधू संतांचे नेम झाला तर महामाया त्याला तर मी नामे जीवनेर मार्ग करे माई बापो नाहीतर जन्मी आला याला पाणी वाहता वाहता मेला आणि वाहता मेला पण जनाबाई एवढी प्रमाणच माई बापू जन्मा येऊन या करा दे हाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे देवे सार्थक होईल देहाचे ऐसा नामाचा महिमा शेषा वर्णिता झाली सीमा नाम तारक त्रिभुवनी म्हणे नाम याची जनी ऐसा नामाचा महिमा शेषा वर्णिता झाली सीमा साधू संत चेतने माझ्या जरा तुम्हाला आम्हाला जीवने उद्धारच माई बापू हो नामे रो बाजार पकडी भगवान परमात्मा जर हमारे पर गईलो वो भगवान परमात्मा तुम्हाला आवाज चिंता करत नाही बापो सगळ्या जीवांचा करी तो सांभाळ आणि तुझं मोकलेला आहेस नाही सारी विश्व सांभाळ करून बोलली एकलो भगवान परमात्मा कोणी काही आपण एक परिवाराचा सांभाळ करतोय आणि एक परिवाराचा सांभाळ करतोय आणि नाही बापो एक परिवाराचा माम देखे तो एक वस्तू लावायचा दुसरी वस्तू बोलायला लावायचं पण सगळ्या जीवांचा करी तो सांभाळ नाही माई बापू की सारी जगेर विश्वाचा सांभाळ करत होतो आपण का हात जोडते तो भगवान परमात्माचे आपण वाहू हा संसार पंढरी नामाचा वादार कोणी काही बरेच जण मी अर्पण करता कहा की साधू संत केला गे आपले चिंतन करेल का आमचं चिंता भगवान परमात्मा करेल कोणी काही आपण चिंता करेपेक्षा चिंतन केलेला बरा आणि चिंता आणि चिंतामय थोडासा एक फरकच आहे चिंता आणि चिंतामय एक अनुस्वार एक टिंबेर फरकच फक्त चिंता हे शब्द वेळ अनुस्वार जर काढला की तो चिंताले जावचं आणि चिंता पण कॅन एक पण मोकळवे जावचं पण चिंता ही पण कॅन शरोक्षणी बाळच माय बापू कथाई दास कबीर कहते चिंता से चतुराई घटे दुख से घटे शरीर पाप से घटे लक्ष्मी कह गए दास कबीर उनपेक्षा चिंता करेपेक्षा चिंतन करा माय बापा बोली काही नामे रो बाजार
आपण जरी रिमोट कंट्रोल म्हणून राहते बरी काही पुत्री नाचत जा आणि वर कौतुक तर महान करायचा साहेब मी पतंग पुत्री नाचत वर कौतुक तर महान करायचा पण नसायवाला एवढी बाजू भेटूच सुद्धा कौतुक करीत जाऊच माई बापो बरी काही आणि आपण नाक्यामध्ये नसली जात नाही तो नसली नाही वाला आपण कौतुक करायचा पण नसली घालायचा नाक देवाले भगवान परमात्मा काळजी करा माई बापो नसली दे नाक देवाले भगवान परमात्मा चिंतन करा बरी काही मी नाही बोलत माझी यामुळे सारून का तुला बोलत असे वाणी शिकविताची धनी वेगळाची शिकविताची धनी वेगळाची असे माई बापो शिकायवाळो बोलायवाळो चलायवाळो वेगळोच बरी काही तर आम्ही काही निमित्त कार्याचा माई बापो निमित्ताचा धनी केला असे प्राणी आणि माझे माझे म्हणून वाया गेला माई बापो मारो मारो करताना वाया जायपेक्षा सद्गुरु सानिध्य मावा माई बापो आणि जीवनेर सोनू बनाला